घरात पडलेला रस टोस्ट फेकून देऊ नका. त्यापासून बनवा हे सॉफ्ट चीज बॉल्स. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मैदा किंवा ब्रेड वापरलेला नाहीये. तरी पण एकदम अप्रतिम चीज बॉल्स बनले आहेत. त्यासाठी इथे घेतलेत मी 4 टोस्ट आणि त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतले. डो फॉर्म व्हायसाठी त्यामध्ये मी थोडं दूध स्प्रिंकल केलं. तुम्ही पाणीही टाकू शकता. त्यानंतर टाकले इथे उकडून घेतलेले 4 बटाटे मी त्यात ॲड केले आणि त्याचा एक सॉफ्ट डो तयार केला. त्यानंतर त्यात ॲड केलं चॉप केलेली बारीक लसूण, काळी मिरी पावडर, इथे पिझ्झा सीझनिंग टाकते मी. त्यानंतर इथे टाकलेत मी चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स थोडे जास्त टाकायचे कारण टोस्टचा जो स्वीटनेस आहे तो आपल्याला घालवायचा आहे याच्यामध्ये. त्यानंतर ॲड केलं मी मीठ आणि हे सगळं एकत्र बाइंड केलं. हे सर्व जिन्नस एकत्रित केले. थोडं पाणी ॲड केलं, एक सॉफ्ट डो बनण्यासाठी. त्यानंतर त्यानंतर असे छोटे-छोटे बॉल्स करून त्यामध्ये इथे चीज घेतलंय ते ॲड केलं मी आणि त्याला एक बॉलचा शेप दिला. हे चीज बॉलला कोणत्याही साइडने क्रॅक्स गेले नाही पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर हे सगळे चीज बॉल्स मी एकत्र करून घेतले. तुम्ही याला पॅटीचा सुद्धा शेप देऊ शकता किंवा ह्याचे रोल्स पण बनवू शकता. इथे कोटिंगसाठी मी मैद्याची स्लरी आणि ओट्स पावडर थोडी जाडसर वाटून घेतली मिक्सरमध्ये. त्यानंतर हे चीज बॉल्स पहिल्यांदा स्लरीमध्ये, नंतर ओट्स पावडरमध्ये, मग पुन्हा स्लरीमध्ये आणि पुन्हा ओट्स पावडर अशा प्रकारे याला कोटिंग केलं. आणि सगळे असे चीज बॉल्स मी एकत्र करून घेतले. हे सगळे चीज बॉल्स आता मी फ्रीजमध्ये 20 मिनिटासाठी सेट करायला ठेवते. हे जर लगेच तळले तर यातलं चीज बर्स्ट होऊ शकतं बाहेर. म्हणून त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर एक-एक करून मी हे मध्यम आचेवर तळून घेतले. मध्यम आचेवर तळल्यामुळे हे आतपर्यंत डीपपर्यंत शिजतात आणि छान आपले टेस्टी चीज बॉल्स रेडी होतात. अशा प्रकारे मी हे सगळे चीज बॉल्स रेडी करून घेतले आणि इतके छान झाले होते. कोणी यकीनच नाही करू शकणार की हे टोस्टपासून बनवले. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक